नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आजपासून खऱ्या अर्थाने राजकीय लढाईला सुरुवात झाली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचा धुरळा खऱ्या अर्थाने आजपासून उडणार आहे. कारण शिंदे गटाचा शिवसेनेचा उमेदवार आज जाहीर झाला आहे आणि उमेदवाराचं नाव आहे नरेश गणपत म्हस्के. नरेश गणपत म्हस्के यांना ठाणे शहरामध्ये ओळखत नाहीत असं अभावानेच एखादा माणूस सापडेल. कारण राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असलेला कार्यकर्ता म्हणून नरेश म्हस्के यांच्याकडे बघितलं जातं. नरेश म्हस्के हे ठाण्याचे महापौर होते. नरेश म्हस्के हे शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख आहेत आणि शिवसेनेचे महाराष्ट्र समन्वयक आणि प्रवक्ते म्हणून देखील ते काम करत आहेत. जेव्हा जून 2022 मध्ये 20 जून 2022 ला ज्या दिवशीपासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये उठाव केला आणि त्यानंतर ज्या ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या घडामोडींमध्ये शिवसेनेचे नेते मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी यांच्या बरोबरीने उभे राहणारे नेते म्हणजे नरेश म्हस्के अशा पद्धतीने नरेश म्हस्के यांच्याकडे बघितलं जाऊ शकतं. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ सुरू होता की ठाण्याची जागा पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीकडे जाईल की ती शिवसेने शिंदे गटाकडे जाईल. या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाटाघाटी सुरू होत्या. दोनही पक्षांनी आपापली बाजू लावून धरली होती. मात्र अखेर ठाणे लोकसभा मतदारसंघ जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे तो आपल्याकडे शाबूत ठेवण्यामध्ये शिंदे गटाला यश आलं आहे आणि अपेक्षेप्रमाणे नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र पाठक, त्याचप्रमाणे नवी मुंबईतील माजी खासदार श्री संजीव नाईक आदींची नावं यासाठी घेतली होती. मध्येच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मनीषाताई शिंदे यांचं देखील नाव, मीनाक्षीताई शिंदे यांचं नाव देखील पुढे आलं होतं. मात्र अखेर अपेक्षेप्रमाणे नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. तर कोण आहेत नरेश म्हस्के हा विषय देखील तितकाच महत्वाचा आहे. तर नरेश म्हस्के यांचं वर्णन हा एका शब्दामध्ये करता येऊ शकतं आणि ते म्हणजे कट्टर शिवसैनिक. अगदी धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळापासून नरेश म्हस्के हे सातत्याने पुढे राहिलेले आहेत. विद्यार्थी सेनेचे ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. या कालावधीमध्ये अनेक आंदोलनं रस्त्यावर उतरून अनेक आंदोलनं नरेश म्हस्के यांनी केली. ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहरामध्ये ज्यावेळेस एखादा प्रश्न निर्माण व्हायचा त्यावर शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरणारा लढवय्या नेता म्हणून श्री नरेश म्हस्के यांच्याकडे कायम बघितलं गेलं. तर नरेश म्हस्के विरुद्ध विद्यमान खासदार राजन विचारे अशा प्रकारची ही लढाई आता आपल्याला बघता येणार आहे. राजन विचारे यांची बलस्थानं बघायला गेली तर राजन विचारे हे 2 वेळेस ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. या संपूर्ण खासदारकीच्या कालावधीमध्ये हा जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाला ते चांगले ओळखतात. या मतदारसंघाचे सगळे प्रश्न त्यांना अतिशय तोंडपाठ आहेत. या संपूर्ण मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचं जाळं त्यांनी वेढलेलं आहे. ही काही बलस्थानं ही राजन विचारे यांची आहेत. त्याचप्रमाणे सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जो एक प्रकारची सहानुभूती मिळते आहे त्या सहानुभूतीचा फायदा देखील राजन विचारे यांना या लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतो. तर दुसरीकडे श्री नरेश म्हस्के यांची बलस्थानं काय आहेत हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. तर नरेश म्हस्के यांच्या बलस्थानांच्या विषयी बोलायचं झालं तर नरेश म्हस्के हे स्वतः एक खूप चांगले प्लॅनर आहेत. फ्लोअर मॅनेजमेंट करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. अगदी मी स्वतः त्यांना जवळपास गेल्या 20 वर्षांपासून बघतो आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका, त्याचं प्लॅनिंग, त्या निवडणुकांचं संपूर्ण इम्प्लिमेंटेशन, या निवडणुकांच्या संदर्भातले जे काही शह, काटशह, प्रतिशह, त्याचप्रमाणे डावपेच आखण्यामध्ये नरेश म्हस्के हे अत्यंत एक्सपर्ट मानले जातात. केवळ एवढंच नाही तर नरेश म्हस्के ज्या वेळेस निवडणूक होते त्या निवडणुकीनंतर ज्या वेळेस महापौर बसवायची वेळ येते त्यावेळेस नरेश म्हस्के यांची फ्लोअर मॅनेजमेंट अत्यंत महत्वाची आपण बघितलेली आहे. महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस एखादा प्रश्न आपल्या वतीने आपल्या बाजूने करून घ्यायचा असतो त्यावेळेसची जी काही फ्लोअर मॅनेजमेंट आहे हे सगळं
नरेश म्हस्के यांना खूप चांगल्या पद्धतीने जमतं, तर शिवसेनेचे चाणक्य म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि अगदी तळागाळातून आलेला नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आहे, ठाण्यात खूप चांगला जनसंपर्क आहे. ही सगळी नरेश म्हस्के यांची बलस्थानं आहेत. त्यामुळे ठाणे शहरामध्ये अतिशय तुल्यबळ अशा प्रकारची लढत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार, यात अजिबात शंका नाही. एकीकडे शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती, दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद, अशा प्रकारची बलस्थानं घेऊन राजन विचारे हे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर दुसरीकडे नरेश म्हस्के यांच्या पाठीशी शिवसेनेची ताकद, एकनाथ शिंदे यांचं प्रचंड मोठं नेटवर्क, एकनाथ शिंदे यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग, या सगळ्यामुळे ही लढत अतिशय तुल्यबळ होणार, यात अजिबात शंका नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने यांच्याकडे बघून मतदान करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. विशेषतः हा जो लोकसभा मतदारसंघ आहे, हा लोकसभा मतदारसंघ विशेषत्वाने मीरा भाईंदर, ठाणे आणि वाशी अशा पद्धतीने हा मतदारसंघ विभागला गेलेला आहे. त्यामुळे या सगळ्या मतदारसंघात एक मोठा मतदारसंघ म्हणून याच्याकडे बघितलं जातं. लोकसंख्येची घनता इथे खूप जास्त आहे, त्याच पद्धतीने विस्तार देखील खूप मोठा आहे आणि यामुळे या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांचा कस लागतो आणि यंदाची निवडणूक ही अतिशय अटीतटीची असणार आहे, यात अजिबात शंका नाही. तुर्तास नरेश म्हस्के यांचं नाव हे जाहीर झालेलं आहे आणि नरेश म्हस्के यांचं लोकसभेचे खासदार म्हणून ते जाणार की राजन विचारे लोकसभेचे खासदार म्हणून नवी दिल्लीमध्ये ठाणेकरांचं प्रतिनिधित्व करणार, हे बघणं अतिशय औत्सुक्याचं असणार आहे. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई गंगा मांडतो. ठाणेकर नागरिकांनो, उत्कृष्ट चवदार आणि सेठ शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचाय तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव 1 ते 12 मे 2024, गावदेवी मैदान, ठाणे पश्चिम. वेळ सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत. कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर ही चळवळ आहे. आंबा महोत्सव 1 मे ते 12 मे 2024, गावदेवी मैदान, सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. नक्की भेट द्या. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची, खास आंबे प्रेमींसाठी, आंबे प्रेमींकडून. रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस, रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत.
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये। उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। लोकसभेच्या मतदानानंतर ताबडतोब मतांची संख्या निवडणूक आयोगाने जाहीर करायला पाहिजे अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर आता निवडणूक आयोगाने मतांची टक्केवारी जाहीर केली आहे। मात्र मतांची टक्केवारी आज जी जाहीर केलेली आहे ती आणि आधी जाहीर केली होती त्याच्यामध्ये तफावत आहे। टक्केवारी तुम्ही नंतर जाहीर करा, परंतु मतदारसंख्या निहाय एकंदर मतदान किती झालं आहे याचे तुम्ही ताबडतोब जाहीर करा अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। एकीकडे सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये EVMला विरोध होत असताना दुसरीकडे अशा पद्धतीने आकडेवारी उशिरा जाहीर करणं याच्यामध्ये मतांचा मोठ्या प्रमाणात घोळ होऊ शकतो असा आरोप देखील आव्हाड यांनी केला आहे। एकीकडे सर्वत्र बॅलेट पेपरने मतदान होत असताना आणि 4 महिन्यांची निवडणूक प्रक्रिया असताना 5 दिवस मतांच्या गणनेसाठी का दिला जात नाही असा सवाल देखील आव्हाड यांनी केला आहे। ही टक्केवारी दिली आहे, या टक्केवारीचा आधी दिलेल्या टक्केवारीमध्ये फरक दिसतोय आणि तो पण 3-3% फरक दिसतोय। हे कसं शक्य आहे? आता जर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे तर दुसऱ्या दिवशी किंवा रात्रीच तुम्हाला पूर्ण मतदारसंघात किती मतदान झालंय कळलंच पाहिजे विधानसभा वाईज, कारण का प्रत्येकाकडे तो प्रिंट येते, किती मतदान झालं ते येतं। त्याचं ॲडिशन केलं की या मतदारसंघात या मतांपैकी इतकी मतं पडली आहेत, म्हणजे एवढं टक्केवारी। मतं कुठे आहेत? मतं देतच नाहीत किती पडले आहेत मतं, फक्त टक्केवारीवर खेळत आहेत। मतांची जर मोजणी झाली म्हणजे त्या मशीनमध्ये मतं गेलेली आहेत तर ते मशीन सांगतं ना एवढे आकडे गेलेत, एवढी मतं पडली आहेत। तुम्ही एक दिवशी 1 टक्केवारी सांगतात, तिसऱ्या दिवशी 3री टक्केवारी सांगतात, ही मधली 2%-3% वाढ झालेली टक्केवारी आली कुठनं? आणि एवढे दिवस का लागतात तुम्हाला सांगायला? इलेक्शन कमिशनला असं कुठलं मोठं काम असतं? 1 मे अर्थात महाराष्ट्र दिवस। महाराष्ट्र दिवसानिमित्त आज ठाणे महानगरपालिकेमध्ये आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। यावेळेस महानगरपालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर जिल्हाधिकारी श्री अशोक शिंदगारे यांच्या हस्ते देखील आज ध्वजारोहण सोहळा मुख्य शासकीय सोहळा संपन्न झाला। यावेळेस जिल्ह्यातील अनेक अधिकारी, पदाधिकारी त्याचप्रमाणे कर्मचारी उपस्थित होते।